साहिल आहेत आणि साहिलचे मित्र आहेत. हाय कर संकेत, शिव हाय कर, नानू, साहिल, भूमी, वन्स मोर, आप भी करो. तर आम्ही मुंबई अंधेरीवरून निघालो आहोत. तरी आपला गड 60 ते 65 किलोमीटर पर्यंत लांब आहे. बघूया आपण कधीपर्यंत पोहोचतोय. कुणाची अंजनी रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाण दाण शत्रूची उडवी दाण त्याच्या हृदयी सीताराम बोलली हनुमान. तर आम्ही आता चाय बनवायला उतरलो आहोत इथे आणि यांचं फोटो सेशन चालू आहे. अरे सामान तरी काढा यार, काय तुमचं व्हिडिओ बनवत आहे भाई. काय चाललंय मग? फोटो सेशन. संकेत इकडे बॅगा आतमधून पकड. अरे पडतील पडतील. थांब हे बंद कर, थांब. गाडी बिडी बघा. यो स्टॉल काढू. संख्या आहे पकड परत ना उद्या. हे बघ भाज्या पडल्या तिकडे सर्व. एकदम क्लास भाई. फुल गॅस बीस आणलाय. येडा थांब जरा अजून पकडू. थांब. ए काकडी बिकडी का फटाफट. यूपी बिहार का पार्टनर है ये यूपी से इधर गाड़ी ट्रैकिंग करने के लिए. अरे और घर में बताए मैं काम पे जा रही हूँ करके. काम वालों के साथ जा रही हूँ. ये चायचं हे राहिला. बाय काट ना खटखट करते. अभी का नहीं सैंडविच अभी नहीं आपने को. सुबह का ब्रेकफास्ट सैंडविच. गाइस हा माझ्या आत्याचा मुलगा. तो 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 व्हिडिओ काढतोय तो. मी त्याचा मामाचा मुलगा. चाय चाय चाय. सॉरी चायला. हा कोणता आहे? असं कर ना, पिशवी अशी वर घे अजून. संपला तू परत दूध. गाजर नको कापूस. गाजर नाही, काकडी और टमाटर. एकच आणली तू पण. ए काय व्ह्यू आहे मित्रांनो, आता काय बघू शकता तुम्ही. जेवण नाही करत आपल्याला. माझं कोणतरी एकच कापू शकते. हा कुछ तो कमी है. अरे तू अर्धी काकडीच सोलते पूर्ण. अरे सोलू नको डायरेक्ट कट कर. डायरेक्ट कट करते. ही असं नको हात कापते. तशीच कापते. अरे भूमी यार आण नाही केलं, टाइमपास नको करू. असं कोण काकडी कापतं? मला इकडे हा ना. काय नाही, सवय आहे. म्हणजे घरी काम करते वाटतं. आदत आहे. कापलं तर कापलं हात. तू चाय बनव. तर याच्यामध्ये एवढं भरून टाक. तो भाई आमचा ब्लॉग हे करेपर्यंत व्हायचा घेऊ. जरा मस्त हे थंडी लागते. ती विनीता कुठे गेली? ही काय मागे नाही रे. बघ हे बघ. एक आहे तो जास्त होईल वाटतं. बरोबर जास्त होणार रे. हे सुचित तो बोलतो ना हम लोग काय सुरी लाग काय ते नेपाळ लोक काय वापरतात ते नाही बस झालं एवढं, नाही तर जास्तच भरपूर काळी होणार ती. नाही ग भूमी ऐक ना माझा. सुचितला कलर लागला पाहिजे. मी बरोबर टाकलं. बरोबर आहे. थिंक तुला माहितीच आहे मी चाय बनवते घरी. बाहेर बनवलाय चाय. सूर्य काय दाखवतोय. सुचित बोलला मॅटर सॉल्व. बघा नंतर बोल नका मी काय अरे मी टाकू सगळी घे. बघा हिने चाय बनवली. मला नाही भाई तिकडे कॅमेरा मध्ये रेकॉर्ड हा. झालं मी काय केलंय. पाहिलं काय कोण
काय भूमी याच्यावरती किती काळी होणार बा आता ती चाय. थोडी कडू लागेल. स्ट्रॉंग स्ट्रॉंग काळी नाही बोलत. लक्ष दे ते उकळी लगेच ना त्याच्यावर. साखर घे साखर पेल्यामध्ये त्यात किती 2 पेले. नाही डेट तू काप डेट एवढं हे नको. एक ग्लास तर पुन्हा टाकावंच लागणार. हा एक ग्लास पूर्ण टाक आणि थोडीशी वरती हाताने नाव हा माहिती आहे. आता चहा वगैरे पिऊन झालाय आमचा. आणि सँडविच. आता थोड्या वेळात आपला ट्रेक सुरू होईल. सगळं खाली सोड. शिवम तरी अजून किती मिनिटं लागतील रे? 5 मिनिटं. शिवम पकड ना 2 मिनिटं मला वाटतं काय गाव. जाऊन ये जा. सुचित बाय फुल तयारीमध्ये. रोलला जाऊन आहे रोल. इथून वाट कुठून जायला हो? ये तू नाही. ही पाय वाट पूर्ण इथं ठेवा. चालेल. चल सुनीता. बिनिता बे ते बोलले ना भाजीचं. तर आता ट्रेकला सुरुवात झाली आहे. निलबो गेले थोडे पुढे. चला आपण थोडं करूया. तुम्ही घसरणार ना. सावकाश. आसमानों की ऊंचाइयों में कोरा ही कोरा. शिव आहे ना मागे. सगळ्यांचे श्वास इकडे फुललेले आहेत आता. भाई तू माझा आहे. हे बघ. हा आवत आहे. चल मला जाऊ दे वरती. चल, चल. व्यवस्थित चल चल. थांब, थांब. मागे मॅनेजर चला लवकर. हे बघ टूर मॅनेजर नको नको तू सुचित मसूरकर. हे वेल वगैरे आहेत ना हा पकडू नका. त्याला पकडून घे. ही बोलली आहे मजबूत आहे. वेळ घ्यायला ठीक आहे. व्हेरी गुड. ले बेटा. बाबा थांब जरा. अभी काठी लाई है वो पकड़ के चल. वो है ना पत्थर नाही रे पत्थर नाही रे झाड. वेळ कच्चा. सगळ्यांवरती ग्रीप भेटते. माझा पण पाळणा. हो एक नंबर यार. थांब. असा तर संकेत. क्लास नको कारवा की तलाश में. नको कारवा की तलाश में. हम सफर की तलाश में. स्क्रिप्टेड है. बताना मत. किल्ले चंदेरी. अजून तरी 1-1.5 तासाचा ट्रेक आहे आणि थोडाफार दम लागतोय. काठीचा आधार घेत आपण थोडंफार चढत आहे आता गावात. आमचे मॅनेजर साहेब पुढे आहेत. ट्रिप अरेंज करणारे मॅनेजर सुचित मसूरकर.
तर मित्रांनो हे बघा, हे पाणी इथून या डोंगरातून येतं आणि याचे जे थेंब आहेत ते ह्याच्यात पडतात आहे. जे कोणी ट्रेकर्स येतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था होऊन जाते. तर आमची पाण्याची बॉटल संपली होती, सो मी आता ही फील करत आहे. सो मित्रांनो काय नजारा आहे बघा. थरारक अनुभव. चंदेरी ट्रेक काही मिनिटात आपण थोड्या वेळात पोचणार आहोत आता. आणि हा व्ह्यू बघा. कधी तुम्ही इकडे कधी आलात तर सावकाश चढा, सावकाश उतरा. कारण आता रिसेंटली तिकडे एक जानेवारीला एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आपल्यासोबत अनुभवी ट्रेकर्स असतील तरच या, अदरवाईज येऊ नका. तर मित्रांनो हे तुम्हाला समोर गाव दिसतंय का? झूम करतो बघा, दिसत असेल तर आपण ट्रेक या गावातून सुरू केलेला आणि आता आपण एवढ्या उंचीपर्यंत आलो आहोत. वाटत नाही एवढ्या इथपर्यंत प्रवास आपण हा पूर्ण कंप्लीट केलेला आहे. चंदेरी गड. सो थोड्या वेळातच आपण पोचणार आहोत. थरारक असा ट्रेक आपला फायनली कंप्लीट होणार आहे. अजून आपल्याला हे चढायचं आहे. चंदेरेश्वर शिव मंदिर, चंदेरीगड, सौजन्य शिवकृपा मित्रमंडळ, किल्ले चंदेरी. शूज काढायला मला कंटाळा आलाय, मला पण काढावं लागेल. कचरा बघ किती केलाय. मित्रांनो तुम्ही कधी इथे आलात तर काय थोडंफार खायला वेळेला आणलं तर कृपया करून कचरा करू नये. आपला कचरा आपल्या बॅगेत घेऊन जाणे. ओम नमः शिवाय. क्रेझी एक्सपिरियन्स मित्रांनो, एकदम क्रेझी. मी इथपर्यंत कसा आलोय मलाच माहिती आहे. फुल ॲडव्हेंचर.
या रस्सीच्या साहाय्याने आतापर्यंत इथपर्यंत आलो आहे आणि अजून पुढे जायचं आहे. तर मित्रांनो, खूप ॲडव्हेंचरस आहे हा ट्रेक. आम्ही त्या दोरीच्या साहाय्याने इथपर्यंत आलो. आपण मग तिकडून एंट्री मारली तर ना माझ्या डोळ्यामध्ये थोडे अश्रू आले रे महाराजांचा स्मारक बघून. म्हणजे एक गर्वच निर्माण झाला मला. सुरुवातीला खूप भीती वाटत होती, पण हळूहळू प्रयत्न करून फायनली आम्ही आता पोचलो आहे. खूप थरारक असा हा ट्रेक होता आणि फक्त साहिल आणि शिवममुळे पॉसिबल झालं आहे. आणि आमचे बाकीचे जे बडीज आहेत ते खाली थांबले आहेत. म्हणजे तुम्हाला काय सांगू, म्हणजे मी फक्त महाराजांचं स्मारक बघितलं आणि एक क्षणभर डोळ्यात बोलतात ना, एक काही क्षणासाठी फक्त एक अश्रू येतं. एक गर्वच म्हणजे निर्माण झाला आहे. तो वेगळ्याच टाईपचा एक गर्व होता. म्हणजे काय शक्ती अद्भुत मला माहीत नाही, बट काही क्षणासाठी असं वाटलं की एकदम वेगळंच मला फील झालं. क्रेझी एकदम क्रेझी अनुभव होता. माझ्या लाईफमध्ये हा पहिलाच ट्रेक आहे. सुपर्ब. तुम्ही बघू शकता. इथून आता पाणी टाकायला लागेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. जय महाराष्ट्र. जय महाराज. मित्रांनो, एकदम क्रेझी एक्सपिरियन्स आहे. थोडा थरारक वाटला, पण थोडा कॉन्फिडन्स पण बिल्ड झाला आणि फायनली आम्ही इथपर्यंत पोचलो आहोत. हे सगळं पॉसिबल झालं आहे ते सुचित आणि शिवममुळे. सो हॅट्स ऑफ आहे त्यांना. तर मित्रांनो, फायनली आमचा ट्रेक पूर्ण झाला आहे. म्हणजे सर्व खूप टायर्ड झाले आहेत आणि आता चहा, नाश्ता, मॅगी, बोललेली आहे बिस्किट. नाही काय की आ बिटिया गोळी घ्यायला सांगतो. आओ बिटिया. ओ विनीता बिटिया. गॅसवर साहिलने पाणी गरम करत ठेवलंय ओ विनीता बिटिया. मॅगीसाठी. अहो का हुआ. कसा होता तुझा एक्सपिरियन्स शिवम? नंतर सांगतो. जिरली आहे सध्या. मॅगीचा आस्वाद घेताना. यही है जिंदगी भाई. कशी झाली मॅगी? साहिलनेच बनवली. आता अशी सिच्युएशन आहे की कशी म्हणाली चांगले, पण मॅगी खूप बेटर झाले. एक नंबर. हा भाई, तेव्हा सिच्युएशन कसली झालेली माहिती आहे का? कारण की आपण माझ्यासोबत तेवढं ट्रिप केलं, आपण त्याच्यात नाही लाट कोणी आले. तुम्हीच सांगत होता. थंडी वाजते. पदर घडला तर नाही.